नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये विविध पदांसाठी सरकारी नोकर भरती अंतर्गत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ लिपिक पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकता। लेवल 4 चा पे स्केल तुम्हाला सर्व पदांसाठी पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये तुम्हाला कोणती पदवी असेल तर अप्लाय करता येणार आहे। ऑनलाईन अर्ज करायचा आहे। संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर महाजॉब चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड अशाच प्रकारची डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली आहे। इस्रो अर्थात डिपार्टमेंट ऑफ स्पेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणाऱ्या इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रो यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये असिस्टंट, ज्युनियर पर्सनल असिस्टंट, अप्पर डिव्हिजनल क्लर्क आणि स्टेनोग्राफरची पदे या ठिकाणी मित्रांनो भरली जात आहेत। सो या पदांसाठी तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। एक रेप्युटेड चांगल्या संस्थांमध्ये तुम्हाला भारत सरकारच्या काम करण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे। बघूया आपण वॅकन्सीज कोणकोणत्या आहेत। पहिलं पद आहे असिस्टंटचं, त्यानुसार क्षेत्र किंवा झोननुसार वॅकन्सीज तुम्ही बघू शकता। अहमदाबाद या ठिकाणी टोटल 27 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहे। जे कॅटेगरी वाईज विश्लेषण आहे ते तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी हँडिकॅपसाठी सुद्धा रिझर्वेशन आणि एक्सर्व्हिसमेनसाठी रिझर्वेशन मेन्शन केलेलं आहे। बेंगलोर या ठिकाणी 26 जागांसाठी भरती होत आहे। त्यानंतर हसन या ठिकाणी मित्रांनो 1 जागा आहे। हैदराबाद या ठिकाणी 13 जागा आहेत। महेंद्रगिरी या ठिकाणी 7 जागा आहेत। नवी दिल्ली किंवा नवी दिल्लीला 1 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहे असिस्टंट पदाची। या व्यतिरिक्त या ठिकाणी जर दुसरं पद बघितला तर ते आहे असिस्टंट, यामध्ये श्रीहरिकोटा या ठिकाणी 32 जागा आहेत आणि तिरुवनंतपुरम या ठिकाणी 6 अशा असिस्टंटच्या किंवा सहाय्यकच्या टोटल 113 जागांसाठी ही भरती या ठिकाणी होत आहे। अर्थात प्रॉब्ली तुम्हाला अप्लाय करताना त्या ठिकाणी कॉमनमध्येच अप्लाय करायचं आहे आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही ते क्षेत्र किंवा झोन सिलेक्ट करू शकता। ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही त्याबाबत माहिती घेऊ शकता। मात्र टोटल 113 जागा आहेत। नंबर ऑफ वॅकन्सीज चांगल्या आहेत। असिस्टंटच्या तुम्हाला प्रयत्न करणे महत्त्वाचं आहे। पुढे बघा, जे दुसरं पद आहे त्या ठिकाणी कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक किंवा ज्युनियर पर्सनल असिस्टंट, ज्याच्या अहमदाबादला 21 जागा आहेत। बेंगलोरला 19 जागांसाठी भरती होत आहे। या व्यतिरिक्त हासनला 2 जागा आहेत। हैदराबादला 2, महेंद्रगिरी या ठिकाणी 2, श्रीहरिकोटाला 14 आणि तिरुवनंतपुरमला 21 असे टोटल 81 जागा या ज्युनियर पर्सनल असिस्टंटच्या भरल्या जात आहेत, ज्याच्याही भरपूर जागांसाठी तुम्ही अप्लाय मित्रांनो करू शकता। टोटल 81 जागा 2 नंबरच्या पदाच्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर तिसरं पद आहे या ठिकाणी अप्पर डिव्हिजनल क्लर्कच्या, ज्याच्या फक्त बेंगलोरला 22 जागा आहेत। एकच ठिकाणी जागा आहेत, तुम्ही या ठिकाणी सुद्धा प्रयत्न करू शकता। स्टेनोग्राफरच्या फक्त बेंगलोर या ठिकाणी 10 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत। सो या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात घ्या आणि तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही अप्लाय करू शकता। या व्यतिरिक्त 2 स्पेशल जागा त्या ठिकाणी मित्रांनो भरल्या जात आहेत, ज्यामध्ये असिस्टंट या ठिकाणी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट जे आहे डिपार्टमेंट ऑफ स्पेसच्या अंडर त्या ठिकाणी अहमदाबादला त्या ठिकाणी 11 जागा, श्रीहरिकोटाला 3 जागा आणि तिरुवनंतपुरमला 3 जागा अशा टोटल 17 जागा ऍडिशनली असिस्टंटच्या भरल्या जात आहेत। या व्यतिरिक्त असिस्टंट ज्युनियर पर्सनल असिस्टंटची एक ऍडिशनल जागा त्या ठिकाणी तुम्हाला अहमदाबाद या ठिकाणी भरली जात आहे। सो तुम्ही टोटल काउंट करा नंबर ऑफ वॅकन्सीज किती आहेत आणि त्या बेसिसवर तुम्ही अर्ज करू शकता। यासाठी जर क्वालिफिकेशन बघितलं मित्रांनो, तर पहिलं जे पद आहे त्यामध्ये पद क्रमांक 1, 3 आणि 5 साठी असिस्टंट अप्पर डिव्हिजनल क्लर्क साठी जर बघितला तर या ठिकाणी मित्रांनो ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 60% मार्क्स किंवा CGPA 6.32चं कमीत कमी त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे। सो कोणतीही पदवी असेल 60% मार्क्स किंवा CGPA मध्ये 6.32 तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। आणि त्याचबरोबर प्रोफिशियन्सी पाहिजे कॉम्प्युटर यूजमध्ये। याचं कोणतं सर्टिफिकेट मागितलेलं नाही, मात्र वापर करता येत असेल कॉम्प्युटरचा तर तुम्ही ही गोष्ट लक्षात घेऊ शकता। त्यानंतर दुसरं जे पद आहे, जे बाकीचे पदे आहेत ज्यामध्ये पद नंबर 2, 4 आणि 6 आहेत, त्यामध्ये तुम्हाला मित्रांनो पहिलं तर डिप्लोमा इन कमर्शियल किंवा ग्रॅज्युएशन विथ मिनिमम 60% मार्क्स असणे आवश्यक आहे। नसेल तर डिप्लोमा तुमचा झालेला असेल 60% तरी चालेल। त्या व्यतिरिक्त तुम्हाला स्टेनो आणि टायपिंगचं त्या ठिकाणी स्पीड मिनिमम त्या ठिकाणी मित्रांनो जे रिक्वायर्ड आहे ते असणे आवश्यक आहे। सो ज्युनियर पर्सनल असिस्टंट स्टेनोग्राफर पदांसाठी तुम्हाला स्टेनो प्लस टायपिंग त्या ठिकाणी रिक्वायर्ड आहे। इतर पदांसाठी तुम्हाला विदाउट टायपिंग अर्ज करता येणार आहे, ज्यामध्ये अप्पर डिव्हिजनल क्लर्क असिस्टंट असेल आणि या ठिकाणी जे दुसरं पद आहे त्या गोष्टीसाठी तुम्ही पाहू शकता। असिस्टंट आणि अप्पर डिव्हिजनल क्लर्क ही 2 पदे महत्त्वाची आहेत, ज्यासाठी तुम्हाला टायपिंगची गरज नाही आहे। कॉम्प्युटर यूज आणि 60% तुमची डिग्री झाली असेल तर अप्लाय करू शकता। वयाची अट सर्व पदांसाठी ओपनसाठी 28 वर्ष राहील, ज्यामध्ये 31 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन ओबीसीला तर 33 वर्षापर्यंत रिलॅक्सेशन SC ST ला त्या ठिकाणी मिळत आहे। जे ऑनलाईन अप्लाय करताना तुम्ही तुमचं एज या दरम्यान बसतं का बघून त्या ठिकाणी अप्लाय करू शकता।
आवेदन शुल्क यासाठी मित्रांनो जी फॉर्म फी आहे त्या ठिकाणी 500 रुपये राहणार आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. 500 आणि 1000 रुपये फॉर्म फी त्यांनी ते आकारलेली आहे. त्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. आणि तुम्ही ज्या पदासाठी अप्लाय करणार आहे ते पद कोणत्या कॅटेगरीमध्ये आहे आणि त्यासाठी जागा किती आहेत पाहून अर्ज करताना तुम्हाला ही फी त्या ठिकाणी भरायची आहे. यासाठी महत्त्वाचे डेट्स बघा, 27/7 पासून 16/8 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता. याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन मित्रांनो. तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता. नक्कीच एक चांगली संधी आहे. तुम्हाला प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक आहे. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओज नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.